प्रेषितांची कृत्ये 13 अध्याय 9 ते 11 वचनामध्ये आणि गलातीपत्र 2 अध्याय 20 वचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की पाऊल पूर्णपणे पवित्र आत्म्याने भरलेला असा होता. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा परिपूर्ण असा भरलेला होता. त्याला अनेक भाषा येत होत्या प्रियजनांनो. त्याला अनेक भाषा, अनेक टंग्स बोलण्याचं वरदान होतं. पाऊल अनेक भाषा बोलत असे. ही त्याला आत्मिक देणगी होती. हे कशावरून आपल्याला माहित होतं? 1 कोरिन्थीपत्र 14 अध्याय 18 वचन म्हणते की तुम्हा सर्वापेक्षा, स्वतः पाऊल म्हणतो, तुम्हा सर्वापेक्षा मी अधिक भाषांच्या मध्ये बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. किती सुंदर असं वचन आहे. त्याला अनेक भाषा येत होत्या. तो शिकलेला आणि मोठा सामर्थ्यवान प्रेषित असा होता. येशू ख्रिस्ताने त्याला स्वतः प्रेषित म्हणून त्याची नियुक्ती करण्यात आलेली होती. कारण गलातीपत्र 1 अध्याय 1 वचन आणि प्रेषितांची कृत्ये 9 अध्याय 3 ते 6 वचनामध्ये पाऊल हा थेट येशू ख्रिस्ताकडून नियुक्त झालेला असा प्रेषित आहे या वचनामध्ये सांगण्यात आलेला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे 1 कोरिन्थीपत्र 15 अध्याय आणि 10 वचन जे आहे, या वचनामध्ये तो खूप महत्वाचा मुद्दा मंडळीला, जगाला आणि सर्वांना सांगत आहे. तो म्हणतो की ही सर्व सामर्थ्य मला जी आहे, मी जी आता तुम्हाला यादी दिली, ही सर्व सामर्थ्य जी आहेत त्याची स्वतःची नसून ती देवाची कृपा आहे. तो म्हणतो परंतु मी जे काय आहे ते देवाच्या कृपेनं आहे. किती सुंदर वचन आहे. 1 कोरिन्थीपत्र 15 अध्याय 10 वचन स्पष्ट करतो तो की मला ज्या काही सामर्थ्य आहेत त्या सर्व देवापासून आहेत.